शिव प्रतिष्ठान के संभाजी भिड़े शनिवार 29 मार्च को नांदेड़ आ रहे हैं। शहर के गाड़ीपुरा परिसर में उनके प्रस्तावित कार्यक्रम को लेकर स्थानीय लोगों में तनाव व्याप्त है। इसलिए भिड़े का कार्यक्रम रद्द करने की मांग करते हुए वंचित बहुजन आघाड़ी ने शुक्रवार 28 मार्च को जिला कलेक्टर को ज्ञापन सौंपा। इस समय वंचित बहुजन आघाड़ी के प्रदेश उपाध्यक्ष फारूक अहमद, दक्षिण के महानगर अध्यक्ष विठ्ठल गायकवाड़, महासचिव अमृत नरंगलकर, जिला महासचिव श्याम कामले आदि सहित वंचित के अन्य पदाधिकारी कार्यकर्ता मौजूद थे। संभाजी भिड़े के विवादित बयानों के कारण अतीत में महाराष्ट्र में कई बार कानून और व्यवस्था की स्थिति बिगड़ गई है। नांदेड़ का गाड़ीपुरा क्षेत्र एक संवेदनशील इलाका माना जाता है और यहाँ संभाजी भिड़े के कार्यक्रम से सांप्रदायिक तनाव फैलने की आशंका है, जबकि नांदेड़ में सभी समुदाय शांतिपूर्वक रहते हैं और वे इस शांति को भंग नहीं होने देना चाहते। वंचित ने जिला प्रशासन से कार्यक्रम को रद्द करने की मांग की है। यदि कार्यक्रम के कारण कोई अप्रिय घटना घटती है तो इसकी जिम्मेदारी जिला प्रशासन की होगी, ऐसा इशारा प्रदेश उपाध्यक्ष फारूक अहमद और नांदेड़ दक्षिण के महासचिव श्याम कामले ने MCN हिंदी न्यूज के माध्यम से दिया है। नांदेड़ येथे शिवप्रतिष्ठानचे संभाजी उर्फ मनोहर भिड़े हे नांदेडमध्ये येत आहेत आणि मनोहर उर्फ संभाजी भिड़े यांनी मागील काही वर्षापासून महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करण्याचं षडयंत्र सुरू केलं आहे। मनोहर भिड़े अर्थात संभाजी भिड़े यांच्यावर भीमा कोरेगाव दंगली प्रकरणी त्यांच्यावर आरोप आहे आणि अगदी परवाच त्यांनी एक वादग्रस्त विधान करून महाराष्ट्रामध्ये दुही माजविण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणून नांदेड हे शहर शांतता यासाठी परिचित आहे। श्री गुरु गोविंद सिंग यांच्या पवित्र स्मृतीने पवित्र असलेले हे शहर, या शहरामध्ये अनेक जाती धर्माची माणसं गुण्यागोविंदाने वागतात, परंतु मनोहर उर्फ संभाजी भिड़े हे वादग्रस्त विधानासाठी आणि समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी परिचित आहेत आणि म्हणून उद्या शिवप्रतिष्ठानच्या वतीनं शहरामध्ये ते येणार असल्याचे बॅनर झळकावत आहेत, ज्यावर कुठल्याही जबाबदार व्यक्तीचे नाव नाही असे अननोन असे बॅनर त्यांनी या शहरामध्ये लावले आहेत आणि उद्या ते येऊन नांदेड शहराची शांतता भंग करून या ठिकाणी अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतील। म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आमची मागणी आहे की अशा वादग्रस्त इसमाला या शहरामध्ये येण्यास मज्जाव करावा आणि त्यांना या शहरामध्ये शांतता भंग ते करतील म्हणून आमचा त्यांच्या येण्यावर, त्यांच्या दौऱ्यावर, त्यांच्या कार्यक्रमावर आक्षेप आहे आणि अशा प्रकारचे निवेदन आम्ही आज सन्माननीय जिल्हाधिकारी यांना दिलेलं आहे। देशात आणि राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उद्भवलेला आहे। चित्रपट आणि त्याच्यातून होणाऱ्या चुकीच्या चर्चेमधून समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासारखे कामं होत आहेत। संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोन हत्याचे प्रकरण, त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातला सामान्य माणूस हादरलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये विनाकारण गरज नसताना जमावडा करून वेगवेगळे कॅम्पेन राबवून तरुणांना भडकाभडकीचे कामं चालू असताना आपला नांदेड जिल्हा गेल्या 2-3 वर्षामध्ये लोकसभा विधानसभेच्या दोन लोकसभेच्या निवडणुका होऊनही शांत राहिलेला आहे, परंतु शहरामध्ये बॅनरबाजी झालेली आहे। भीमा कोरेगावच्या प्रकरणामध्ये ज्यांच्यावर प्रमुख आरोपी म्हणून आरोप लागलेले आहेत आणि ज्यांच्या वक्तव्यामुळे महात्मा फुलेंच्या विरोधातील असो, छत्रपती शिवरायांच्या विरोधातले असो की इतर महामानवांच्या विरोधातल्या विचारांमुळे ज्यांच्या विरोधात एक समाजमत आहे, अशा परिस्थितीमध्ये त्यांचा एक दौरा होतोय या पद्धतीचे बॅनर लागल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली आणि या माध्यमातून आम्ही जिल्हा प्रशासनाला म्हणलेलं आहे की त्यांच्या येण्यामुळे जर कायदा सुव्यवस्था बिघडली तर याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे। मी तरुणांना पण एक विनंती करतो की ज्या मनोहर भिड़ेला किंवा संभाजी भिड़े जो स्वतःला म्हणतो त्या मनोहर भिड़ेला आज तरुण एक आयडॉल मानत आहेत। मी त्यांना विचारतो की आजपर्यंत त्यांनी छत्रपती शिवरायांचा अवमान केलेल्या कोणत्या तरी प्रकरणामध्ये तोंड उघडलेलं आहे का? जेम्स लेननं राष्ट्रमाता जिजाऊच्या विरोधामध्ये त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारा लिहिला, त्या
जेम्स लेनला मदत करणारे हे भिडेच्या अवतीभोवतालचे लोक आहेत। एवढं सगळं घडत असताना सुद्धा आजपर्यंत भिडेनं त्या जेम्स लेनचा निषेध केला नाही, जेम्स लेनला मदत केलेल्यांचा निषेध केला नाही। ज्या गडकरीनं छत्रपती संभाजीरायांबद्दल चुकीचे शब्द वापरलेत, अवमान केला, त्याच्या विरोधात बोलला नाही। आज जे कोरटकर आता इतकं वाईट पद्धतीनं कोरटकरनं अवमान केलेलं आहे, सोलापूरकरनं केलं। आज नांदेडच्या तरुणांनी भिडेला विचारलं पाहिजे यांच्याबद्दल काय मत आहे। त्या कुणाल कामरावर भिडे गुरुजीचा वक्तव्य येतो, पण कोरटकरवर येत नाही। तिच्यावरूनच यांना फक्त समाजामध्ये द्वेष करायचा आहे। तरुणांनी जागरूक व्हावं, आपल्या संविधानाला अनुकूल राष्ट्र निर्माण झाला पाहिजे। मग कोणते इकडले असो की तिकडले असो, धर्म जातीच्या भांडणामध्ये न पडता आपला जिल्हा, आपला राज्य हा कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणारा आणि विकासाकडे जाणारा आपल्याला घडवायचा आहे। तरच आपण छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांचं स्वराज मॉडेल हे जगापुढे ठेवू शकतो।